नमस्कार विद्यार्थी मित्र. आज एक खूप खास टूल आपण तुमच्यासाठी घेऊन येत आहोत एआयचं. सो कोडफर्स्ट टेक्नॉलॉजीमधून आपण बरेच सारे व्हिडिओ करतो आहोत. त्याच्यामध्ये एआय टूल्सवरती जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचा प्रयत्न आहे. आणि या एआय टूल्समध्ये आपण आज जे व्हिडिओ बघणार आहे तो इमेज क्रिएशनचा. आता हा इमेज क्रिएशनचा व्हिडिओ स्टुडंटसाठी कसा बेनिफिशियल असू शकतो? जे स्टुडंट्स डेली जॉब हंटिंग करतायत किंवा जे वर्किंग लोक आहेत किंवा बिझनेसमॅन्स आहेत किंवा ज्यांना डिजिटल मार्केटिंगमध्ये काम करणारी लोक आहेत, ज्यांना डिझायनरवरती डिपेंडन्सी असते. अरे मला ब्लॉग लिहायचा आहे तर एक इमेज क्रिएट करावं लागेल, राईट. मला एखादी पोस्ट लिहायची आहे लिंक्डइनला तरी मला इमेज क्रिएट करावं लागेल विथ ब्रँड नेम. आता याच्यामध्ये काही इमेजेस जे आहेत ते इमेजेस क्रिएट करण्यासाठी कॅनवा हे युजफुल आहे. बट कॅनवामध्ये परत अगेन त्याच ट्रॅडिशनल इमेजेस वगैरे जे आहेत त्या ट्रॅडिशनल इमेजेस मिळतात. आता या सगळ्या इमेजेसला जो ऑप्शन आहे तो ऑप्शन कोणता असू शकतो याचा जर विचार केला तर बरेच सारे एआयचे टूल्स आहेत. मग लिओनार्डो आहे आणि मायक्रोसॉफ्ट डिझायनर म्हणून एक जी एआय टूल आहे त्या या दोन एआय टूल बद्दल आपण बघणार आहोत. सो पहिलं जे टूल आहे ते आहे मायक्रोसॉफ्ट डिझायनर. आणि मायक्रोसॉफ्ट डिझायनरसाठी जर तुम्ही आता जस्ट गुगलमध्ये गेलात, मायक्रोसॉफ्ट डिझायनर ऍड केलं, राईट, तुम्हाला एक पहिली लिंक भेटून जाईल मायक्रोसॉफ्ट डिझायनरची. मायक्रोसॉफ्ट डिझायनरची लिंक ज्यावेळेस भेटेल त्याच्यावरती क्लिक करा, राईट. सो याच्यावरती ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल त्यावेळेस मायक्रोसॉफ्ट डिझायनरचा एक जो वेबसाईट आहे ती वेबसाईट ओपन होईल. तर ही खूप छान वेबसाईट आहे, राईट, ज्याच्यामधून तुम्हाला या सगळ्या गोष्टी करू शकता. साइन इन करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त फीचर जे आहेत ते जास्तीत जास्त फीचर यूज करता येतील. ऑलरेडी मी साइन इन केलेला आहे, राईट. सो ऑलवेज आपण जो नेहमी ऑप्शन वापरतो साइन इन विथ गुगल, तो साइन इन विथ गुगल वापरून चेक करूयात आपण, राईट. पहिले साइन इन करून ठेवा. साइन इन ज्यावेळेस कराल त्यावेळेस मोस्ट प्रोबॅबली तुम्हाला जास्तीत जास्त जे फीचर्स आहेत ते जास्तीत जास्त फीचर्स तुम्हाला यूज करता येतील. ओके, सो लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ही स्क्रीन दिसेल ज्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, राईट. आता जर तुम्ही काही गोष्टी बघितल्यात तर याच्यामध्ये मेनली क्रिएट विथ एआय टूल्स, राईट. त्यानंतर एडिट विथ एआय, डिझाईन फ्रॉम स्क्रॅच, क्रिएट विथ एआय, या तीन गोष्टी दिसतील ज्याच्यामधून तुम्ही नवीन इमेजेस जे आहेत ते नवीन इमेजेस बनवू शकता किंवा एक्झिस्टिंग इमेजेस आहेत त्या इमेजेस तुम्ही एडिट करू शकता, राईट. सो आपण जर एक फ्रॉम स्क्रॅच वाली इमेज बघितली, डिझाईन फ्रॉम स्क्रॅच, सो मी याच्यावरती क्लिक करतो डिझाईन फ्रॉम स्क्रॅच वरती, राईट. सो फ्लायर बनवायचा आहे, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बनवायचं आहे, सोशल मीडियाचे इमेजेस बनवायचे, इंस्टाग्रामचे बनवायचे आहेत, राईट. सो मी बनवतो इंस्टाग्राम. फॉर एक्झाम्पल इंस्टाग्राम पोस्टसाठी आपल्याला एक इमेज पाहिजे. सो याच्यामध्ये गेलात तर तुम्हाला बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच साऱ्या गोष्टी तुम्हाला टेम्पलेट्स तर इथून भेटून जातीलच, पण तुम्ही एआय टूल्स मधून सुद्धा डायरेक्टली बनवू शकता, राईट. आता क्रिएट विथ एआय म्हटलं, राईट. सो इमेज वरती क्लिक केलं मी, राईट. सो जसं एक्झिस्टिंग इमेज विथ टेम्पलेट तर हा ऑप्शन बघणारच आहोत आपण, बट प्रॉम्प्ट देऊन आपण काही इमेजेस करू शकतो का याच्याबद्दल आपण बघणार आहोत, राईट. सो मी इथं केलं क्रिएट अॅन इमेज, इमेज डिस्क्रिप्शन, कलर, साईज कोणते देऊ शकता. आता काही एआय टूल्स जे आहेत ते एआय टूल्समध्ये सायझेसचा खूप मोठा प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपण जे एआय टूल्स बघतो आहे, समजा एआय टूलने एखादी इमेज क्रिएट केली तर त्या एआय टूलने जी इमेज क्रिएट केलेली आहे त्यामध्ये तुम्हाला मोस्ट प्रोबॅबली सायझेसचा खूप इश्यू होतो. म्हणजे इंस्टाग्रामसाठी करेक्ट साईज आहे की नाही आहे, बाकीच्यासाठी फेसबुकसाठी करेक्ट साईज आहे की नाही, यूट्यूबसाठी करेक्ट साईज आहे की नाही, तर ते रिसाईज करण्याचा ऑप्शन द्यावा लागतो. बट याच्यामध्ये मायक्रोसॉफ्ट डिझायनरमध्ये तुम्हाला डिरेक्टली हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला इथंच एआय टूल जे आहे ते तुम्हाला इथंच ऑप्शन देत आहे. ओके, सो डिस्क्राईब इमेज मध्ये इथं जाऊन तुम्ही डिरेक्टली इमेजचा जो प्रॉम्प्ट आहे तो प्रॉम्प्ट टाकू शकता. ठीक आहे. सो याच्यामध्ये आता मी एक प्रॉम्प्ट क्रिएट केलेला होता ऑलरेडी, राईट, कोड फर्स्ट ब्रँडिंग प्रॉम्प्टसाठी. सो एक जी इमेज आहे ती इमेज यूज करू शकतो, राईट. आता सोशल मीडिया ऍडसाठी मी एक प्रॉम्प्ट क्रिएट केला होता. प्रॉम्प्ट खूप इम्पॉर्टंट आहे, राईट. प्रॉम्प्ट कसे लिहायचे, काय लिहायचे, हे जे आहे ते तुम्ही शिकत असताना प्रॉम्प्टमध्ये आपल्याला एक्झॅक्टली पाहिजे काय, कुणासारखं बिहेव करायचं आहे, आउटपुट काय पाहिजे,
त्याचे एक मिनिमलिस्टिक प्रॉम्प्ट जे आहे ते फर्स्ट प्रॉम्प्ट तुम्ही स्वतः लिहा, त्यानंतर मग त्याच्यामध्ये जे एडिट करायचे ते एडिट करू शकता. आता मी ही जी प्रॉम्प्ट आहे ती क्रिएट केली. अ बोल्ड अँड आय कॅचिंग सोशल मीडिया बॅनर फॉर कोड फर्स्ट अकॅडमी प्रमोटिंग फुल स्टॅक डेव्हलपमेंट कोर्स इन्क्लुडिंग आयकॉन्स HTML CSS JavaScript Angular.net समथिंग लाईक दॅट, राईट. हा जो प्रॉम्प्ट आहे तो मी प्रॉम्प्ट कॉपी करतो जस्ट, आणि जो आपला इमेज डिस्क्रिप्शन आहे त्याच्यामध्ये मी पेस्ट करतोय, राईट. कोड फर्स्ट फक्त ठेवतो. तिथं जाऊन तुम्ही कलर पॅलेट यूज करू शकता. बऱ्याच कमीत कमी टूल्स मध्ये आता AI टूल्स काय करतायत की स्वतःचेच कलर पॅलेट यूज करतायत. जर तुमचं ब्रँड तसं असेल, ब्रँडचे कलर्स ऑलरेडी फायनल असतात. जसं कोड फर्स्ट बघितलं तर ब्लॅक अँड ऑरेंज मध्ये आम्ही डिझाईन केलंय. सो तुम्हाला जे कलर पॅलेट्स पाहिजे ते कलर पॅलेट्स तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. म्हणजे त्याच कलर पॅलेट्स मध्ये तुम्हाला जी थीम आहे ती थीम भेटून जाईल, राईट. सध्या मी येलो जो आहे तो येलो सिलेक्ट करतो आहे, राईट. ओके. किंवा जो कलर पॅलेट तुम्हाला पाहिजे तो कलर पॅलेट तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. सायझेस मध्ये गेलात तर स्क्वेअर, पोर्ट्रेट, राईट, लँडस्केप, जे तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीने करू शकता. सध्या मी सोशल मीडियासाठी करतोय तर मी पोर्ट्रेट सिलेक्ट करतो. जसं मी क्रिएट वरती हिट करतो आहे तसं तो त्याची थॉट प्रोसेस चालू होते मायक्रोसॉफ्ट डिझायनरची, आणि त्या पद्धतीनं तो इमेज डिझाईन करायला घेतो. आता याच्यामध्ये या टूलसाठी स्पेशली थोडासा जास्त वेळ लागतोय, पण डिपेंड्स अपॉन युअर कम्प्युटर कॉन्फिगरेशन. तुम्ही कम्प्युटर कोणत्या कॉन्फिगरेशनचा वापरता, इंटरनेट स्पीड काय आहे, याच्यावरती हे जे आउटपुट आहे हे आउटपुट डिपेंड राहते. माझ्याकडे थोडासा वेळ लागेल, प्लीज वेट. ओके ओके. सो हेअर इज अ, त्यानं जी दिलेली इमेज आहे ती इमेज त्यानं इथं दिले बघा. म्हणजे तुम्ही बघितलं तर अशी इमेज क्रिएट करायला आपल्याला थोडासा वेळ जो आहे तो आपला वेळ वाचेल. म्हणजे बोल्ड अँड आय कॅचेल सोशल मीडिया बॅनर फॉर द कोड फर्स्ट प्रमोटिंग फुल स्टॅक डेव्हलपमेंट, राईट. जसं आता ट्रॅडिशनल इमेजेस जर बघितले तर तुम्हाला या फॉर्मॅटमध्ये ट्रॅडिशनल इमेजेस मिळतात. म्हणजे सोशल मीडियावरती प्रमोट करायचे असतील, लिंक्डइनला पोस्ट लिहायचे असतील तर या ज्या इमेजेस आहेत या खूप आय कॅची इमेजेस आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, याच्यामध्ये तुम्ही तुमचा लोगो ऍड करू शकता, त्यानंतर सिटी ऍड करू शकता, आणि मग पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या पुढच्या गोष्टी करू शकता. इथं गेलात एडिट वरती क्लिक केलं, तुम्ही सिटी ऍड करू शकता. तुम्हाला एक स्पेशल डिझायनरचा ड्रॅगन ड्रॉप जो आहे तो डॅशबोर्ड मिळतो, ज्याच्यावर तुम्ही एडिट करू शकता, बॅकग्राऊंड चेंज करू शकता, कलर पॅलेट चेंज करू शकता, इमेजेस ऍड करू शकता, आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याच साऱ्या गोष्टी क्रिएट करू शकता. सो हे जे टूल आहे हे इमेज क्रिएशनसाठी खूप बेस्ट टूल आहे असं मला वाटतं. तुम्ही एकदा चेक करा, लॉग इन करा, आणि लॉग इन करून एक दोन इमेजेस ज्या आहेत त्या इमेजेस अपलोड किंवा एक्झिस्टिंग इमेजेस अपलोड करा किंवा नवीन इमेजेस क्रिएट करा. म्हणजे आपली जी मराठी मुलं आहेत, मराठी बिझनेस ओनर्स आहेत, लिंक्डइन इन्फ्लुएन्सर आहेत, बऱ्याच साऱ्या लोकांना हे टूल खूप युजफुल आहे, आणि 100 टूल्स मधलं हे एक टूल आज मी तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे. त्यानंतर इमेज क्रिएशनसाठी अजून एक टूल वापरतात लिओनार्डोचं, राईट. लिओनार्डो AI, राईट. सो लिओनार्डो AI सुद्धा खूप खूप मस्त टूल आहे इमेज क्रिएशनसाठी. हे दोन टूल जे आहेत हे दोन टूल मी आज तुम्हाला शेअर करतो आहे. लिओनार्डो मॅम फ्री आहे, मायक्रोसॉफ्ट डिझायनर सुद्धा फ्री आहे. हे दोन टूल जर तुम्ही इमेज क्रिएशन मध्ये शिकलेत ना तर मोस्टली तुमचा बराच सारा जो टाइम आहे तो बराच सारा टाइम तुमचा वाचून जाईल. आता बघा याच्यामध्ये मी तीच प्रॉम्प्ट लिहितो आहे जी आपण मायक्रोसॉफ्ट डिझायनरला लिहिलेली आहे. अ बोल्ड आय कॅचिंग सोशल मीडिया बॅनर फॉर कोड फर्स्ट प्रमोटिंग full stack development course including HTML, CSS and something like that, right. ऍड मी याच्यामध्ये एक अजून एक हे करतो, ऍड CTA, राईट, 9970611896 अँड राईट. हा जो नंबर आहे तो मी नंबर फक्त ऍड करायला सांगितलं CTA म्हणून. सो ज्यावेळेस मी जनरेट वरती क्लिक करतो आहे तर त्या केसमध्ये तो लिओनार्डो जो आहे तो इमेजेस क्रिएशनची सुरुवात करतो, राईट. आता इकडं त्यांनी लॉग इन विथ दिलेला आहे, राईट. पहिला तर लॉग इन विथ ईमेल करतो. ऑलरेडी गिव्ह मी मोमेंट. ऑलरेडी माझं लिओनार्डो AI ला लॉग इन आहे, राईट. परफेक्ट.
डॅशबोर्डवरती आल्यानंतर लिओनार्डो AI जे आहे ते लिओनार्डो AI तुम्हाला या पद्धतीनं टूल्स जे आहेत ते टूल्स सेट करून देईल, राईट. काय पॉलिसी अपडेट आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत, राईट. सो जनरेट वरती मी क्लिक करतो आहे. जसं जनरेट वरती क्लिक करेल त्या पद्धतीने लिओनार्डो तुम्हाला इथं जे आहे ते इमेजेस जे आहे ते इमेजेस क्रिएट करून देईल, व्हिडिओ सुद्धा क्रिएट करून देईल. काही जे क्रेडिट्स आहेत ते क्रेडिट्स तुम्हाला याच्यातून मिळून जातील आणि बाकीचे जे क्रेडिटसाठी तुम्ही आहे ते यांना जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही पेड सुद्धा घेऊ शकता. बघा 2 इमेजेस क्रिएट करून दिल्या त्यांना. पहिलं जे आहे ती कोडफर्स्टची ही इमेज क्रिएट करून दिली, सेकंड मध्ये गेल्यानंतर ही इमेज क्रिएट करून दिली. किती म्हणजे जर तुम्ही बघितलं तर अपस्केल इमेजेस म्हणून किंवा याला डाउनलोड सुद्धा तुम्ही करू शकता, राईट. या पद्धतीनं जसं आता हे जे वर्ड्स आहेत ते वर्ड्स करेक्ट टाकलेले नाही येत आहे, पण तुम्ही ते वर्ड्स चेंज करू शकता. बाकीचे जे आयकॉन्स जे आहेत ते आयकॉन्स चेंज करू शकता आणि इथं त्यानं आपण जे प्रॉम्प्ट लिहिलेला होता त्या प्रॉम्प्ट प्रमाणे सगळ्या ज्या रिक्वायरमेंट आहेत त्या रिक्वायरमेंट फुलफिल केलेल्या आहेत. सो लिओनार्डो आणि मायक्रोसॉफ्ट डिझायनर हे जे 2 टूल आहेत, या 2 टूलवरचा हा जो व्हिडिओ आहे तो हा व्हिडिओ होता. याच्यामध्ये तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, तुम्ही जर हे टूल्स वापरत असाल आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येत असतील तर कोडफर्स्टच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. इमेज क्रिएशनसाठी अजून बेस्ट टूल कोणते आहेत तुम्ही बघितलेले आहेत आणि आपल्या मुलांना, मराठी माणसांना, मराठी बिझनेस ओनरला, मराठी इन्फ्लुएन्सरला याचा उपयोग होईल असे टूल्स तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका, म्हणजे जेणेकरून आपण ते टूल्स सगळ्यांपर्यंत घेऊन येऊयात. हा जो चॅनल आहे हा चॅनल एका उद्देशानं बनवलेला आहे की AI टूल्स, जॉब ओपनिंग्स, IT चे ट्रेनिंग्स अँड प्लेसमेंट किंवा लेटेस्ट अपडेट हे आम्ही युट्यूबच्या कोडफर्स्टच्या चॅनलवरून तुम्हाला देतो आहे, तुमच्यापर्यंत घेऊन येतो आहे. आतापर्यंत तुम्ही खूप सारा टाइम कोडफर्स्टसाठी दिलेला आहे. ही लिंक जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जास्तीत जास्त लोक सबस्क्राईब करतील आणि मला क्वालिटी कंटेंट तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे. थँक्यू.